वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात. संपूर्ण जीवनकाळात लढलेल्या लढायांमध्ये एकही लढाई न हरलेला योद्धा, संपूर्ण हिंदुस्थान सोडून अख्खी सल्तनत घेऊन औरंगजेबने फक्त एकट्या राजाला पकडायला जीवाचं रान केलं. हा इतिहास आपण आजपर्यंत ऐकत आणि वाचत आलोय, पण लवकरच चित्रपटाच्या माध्यमातून हा इतिहास आपल्या समोर येणार आहे. नमस्कार, मी प्रियंका. वशिलामध्ये आपलं स्वागत. 4 वर्षाच्या मुलाला आपण अनोळखी माणसाकडे एक तासभर सोडत नाही, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजेंना वयाच्या अगदी 4 वर्षांचे असताना तहातील कलमांची पूर्तता होईपर्यंत मिर्झा राजाकडे ओलीस म्हणून ठेवलं. अवघ्या 18व्या वर्षी युवराज तर 23व्या वर्षी शंभूराजे छत्रपती कसे बनले, देव, देश, धर्म आणि प्रजेसाठी शंभूराजे कसे लढले आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणून कसे जाणते झाले, हे सगळं प्रत्यक्षात पाहण्यासाठी सज्ज व्हा. येत्या 14 फेब्रुवारी 2025ला छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा प्रत्येक चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित दिनेश विजन यांनी मॅडॉक फिल्म्स अंतर्गत छावा या चित्रपटाची निर्मिती केली आहे. संगीत दिले AR रहमान यांनी, तर वेशभूषा केली आहे शीतल शर्मा यांनी. तर अतिशय तगडी या सिनेमाची कास्ट आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विकी कौशलने, तर येसुबाईंची भूमिका रश्मिका मंदाना निभावताना दिसणार आहे. औरंगजेबची भूमिका अक्षय खन्ना, रायाजी बांदलची भूमिका संतोष जुवेकर, तर हंबीरराव मोहिते यांची भूमिका आशुतोष राणा साकारत असल्याचं ट्रेलर मध्ये आपल्याला दिसतंय. खरं तर अवघ्या 14व्या वर्षी बुधभूषणम लिहिणारे आणि एकटेच निधड्या छातीने शत्रूंवर तुटून पडणारे छत्रपती संभाजी महाराज शास्त्र आणि शस्त्र या दोन्हीत पारंगत होते, हा विचार करूनच अचंबा वाटतो. त्यांच्याबद्दल जेव्हाही वाचावं ऐकावं तेव्हा अंगावर रोमांच उभा राहतो. 60 किलोच्या तलवारीने संभाजीराजे त्या काळात लढले. 13 भाषा त्यांना अवगत होत्या. पुरंदरच्या तहात संभाजीराजे मुघलांच्या ताब्यात असताना एका मुघल सरदाराने शंभूराजेंना हत्ती भेट म्हणून दिला आणि खोचकपणे म्हणाला, हा एवढा मोठा हत्ती रायगडावर कसा नेणार? तर अवघ्या 4 वर्षांचे शंभूराजे म्हणाले, हत्ती आम्ही रायगडावर कसाही नेऊ, पण तुम्ही आमचे जे किल्ले घेतले ते तुम्ही दिल्लीला कसे नेणार? एवढे हजरजबाबी आणि हुशार ते बालवयापासूनच होते. मुघलांच्या दृष्टीने सुद्धा संभाजी महाराज किती शूरवीर होते की अख्खी सल्तनत त्यांना एकट्याला पकडायला आली. कदाचित शंभूराजांना फितुरांचे आव्हान नसते तर ते कधीच औरंगजेबाच्या तावडीत सापडले नसते. उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारा हा चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. तेव्हा हा ऐतिहासिक चित्रपट सिनेमाघरात जाऊन जरूर बघा आणि कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशिला पेजला फॉलो करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.